बोईसरमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमआयडीसीच्या निधीतून तब्बल 40 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अखेर बंद का आहे, हा प्रश्न आता प्रत्येक वाहन चालक आणि नागरिक विचारत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे ही सिग्नल व्यवस्था अवघे 40 दिवसही सुरळीत चालली नसल्याचा आरोप होतोय। त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला का, अशी चर्चा सुरू आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे या चौकात वारंवार अपघात होत असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय। या अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याचे सांगितले जाते। त्यामध्ये 22 वर्षीय एका महिला डॉक्टरचाही अपघातात मृत्यू झाल्याची घटना नागरिकांच्या स्मरणात अजूनही ताजी आहे। दररोज घडणाऱ्या अपघातांमुळे वाहन चालक आणि पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। वाहतूक शाखेवरील ताण कमी करण्यासाठी आणि चौकातील वाहतूक शिस्तबद्ध करण्याच्या उद्देशाने ही सिग्नल व्यवस्था उभारण्यात आली होती। मात्र तीच व्यवस्था आज बंद असल्याने तिचा उद्देशच फेल ठरल्याची भावना नागरिक व्यक्त करतात। 40 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या व्यवस्था 40 दिवसही टिकली नाहीये, हे बोईसरकरांचं दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया आता दिसतीये। दरम्यान सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना लेखी निवेदन दिले। आता संबंधित प्रशासन याबाबत नेमकी काय भूमिका घेते आणि सिग्नल पुन्हा कधी सुरू होणार आणि अपघातांची मालिका कधी थांबणार याकडे संपूर्ण बोईसरवासियांचं लक्ष लागलंय। आता पाहूया शिवसेना उपनेते जगदीश धोडी यांनी याबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली। नेमका किती खर्च झाला होता आणि किती दिवस चालली ही यंत्रणा? आपण एमआयडीसीच्या मार्फत बोईसरच्या 5 ठिकाणी, ज्या ठिकाणी रहदारी मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि ट्रॅफिकची समस्या होते, अशा ठिकाणी आपण सिग्नल व्यवस्था एमआयडीसीच्या मार्फत अंदाजे 40 लाख रुपये खर्च करून आणली होती। दुर्दैव आहे की ज्या ठिकाणी खरोखर ट्रॅफिक होते आहे त्या ठिकाणी 5-5 पोलीस ट्रॅफिकचे उभे राहतात। सिग्नल सिस्टम जर सुरू केली तर त्या ठिकाणी पोलिसांची संख्या कमी होईल आणि लोकांना एक नियम पाळण्याची सवय लागेल आणि त्यातून अपघाताचं प्रमाण कमी होईल। पण दुर्दैवाने सांगावं वाटते की या ठिकाणी ती सिग्नल व्यवस्था सुरू होऊन तात्काळ बंद झाली। मध्यंतरी खैरापाडा ब्रिज या ठिकाणी एक डॉक्टर मुलगीचं अपघातात निधन झालं, दुर्दैवी घटना होती आणि त्यानंतर मी ताबडतोबीने या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक देशमुख साहेबांना मी पत्र दिलं की सिग्नल व्यवस्था तात्काळ सुरू करा, पण ना त्यांनी मला पत्राच्या माध्यमातून कळवलं सुरू करतो किंवा नाही, आणि ती सिग्नल सिस्टम सुरूही केलेली नाही। माझा आपल्या मार्फत आग्रही मागणी आहे या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना की ही सिग्नल सिस्टम सुरू करा। लोकांना थोडासा त्रास होईल पण एक नियम लोकांना लागू होईल आणि त्यातून अपघाताचं प्रमाण कमी होईल। या माध्यमातून मी लोकांनाही, वाहन चालक मालकांनाही सांगतो की आपण ही सिग्नल सिस्टम सुरू झाल्यानंतर त्याची सवय लावून घ्या, तक्रारी करू नका। धन्यवाद।